महापौर होऊ शकला नाही, मात्र आपण परभणीमध्ये उभाटाला साथ दिली आणि त्यांचा महापौर झाला, आपा महापौर झाला. काय नेमकं चंद्रपूरच्या अनुषंगानं कुठली सल असण्याच्या किंवा बदला घेण्याची भावना ही काँग्रेस म्हणून अजिबात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र चंद्रपूरमध्ये उभाटाचे 8 असताना भाजपला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे. आणि वर चोऱ्याच्या उलट्या बोंबा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे. मात्र परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उभाटाच्या पाठीशी उभं राहिलो. आणि उभाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उभाटाच्या महापौराला मतदान केलंय. मात्र काँग्रेसची भूमिका सुद्धा भाजपला बाजूला ठेवण्याची होती, उभाटाची भूमिका सुद्धा बाजूला ठेवण्याची होती. मात्र ऐन वेळेवर त्यांनी भाजपला साथ दिली. कुठेतरी दुटप्पी भूमिका घेतल्याचं असं वाटतं. चंद्रपूरमध्ये उभाटांनी भाजपला मतदान करणे हे राजकीय दृष्टिकोनातून संपूर्णतः चुकलेलं आहे. आणि यावर कळस म्हणजे या चुकीचं समर्थन हे कुठेतरी पक्ष पातळीवरून होत आहे. हा अत्यंत चुकीचा संदेश हा महाराष्ट्रभर गेलेला आहे. तद्वतच आगामी काळाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील एक चूक ही उभाटाची निश्चित स्वरूपामध्ये झालेली आहे. काल जे संजय राऊतांनी म्हटलं होतं की काँग्रेससोबत एक काँग्रेसची चर्चा झाली नाही किंवा लाच काढली होती आपली, आणि आज पुन्हा तेच झाले. काँग्रेसची लाच काढण्याचा प्रश्नच कुठे उद्भवत नाही. उलट जिथे लाच घालवल्या गेली चंद्रपूरमध्ये या संदर्भामध्ये जी चुप्पी साधल्या जात आहेत ही दुर्दैवी आहे. वंचित बहुजन आघाडी ही देखील काँग्रेसचा एक मित्रपक्ष आहे आणि त्यांचे 2 नगरसेवक गैरहजर राहतात. त्यावर वंचितनी त्यांच्या दोन्ही नगरसेवकांना बडतर्फ केलंय. एवढंच नाही तर चंद्रपूरच्या शहर अध्यक्षांना त्यांनी त्यांच्या पदापासून दूर केलेलं आहे. पक्षांतर्गत कारवाई ही वंचितनी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने उभाटाने देखील चुकीला चूक म्हणून कुठेतरी कारवाई करणं अपेक्षित होतं. मात्र चुकीला बरोबर ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सातत्याने जो उभाटाच्या माध्यमातून होतोय हा दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि ह्या काँग्रेस कदापि सहन करून घेणार नाही. म्हणजे संदीप देशपांडे म्हणतात की उभाटाच्या नगरसेवकांना 1-1 कोटीची ऑफर देण्यात आली होती आणि इतरही त्यांना ऑफर देण्यात आली होती. घोडे बाजार हा महाराष्ट्रभर उघडलेला आहे. तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यापासून, उमेदवार फोडण्यापासून तर मतदारांपर्यंत आणि मतदारानंतर महापौर बसवण्यापर्यंत, नगराध्यक्ष बसवण्यापर्यंत भारतीय जनता पक्षानं हा नंगा नाच दुर्दैवानं महाराष्ट्रभर घातलेला आहे. आणि लोकशाही गुंडाळून ठेवून हुकुमशाहीच्या दिशेनं हा महाराष्ट्राची वाटचाल आणि देशाची वाटचाल करण्याचा एक जोरकस प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे. बच्चू कडूने आज एक वक्तव्य केलंय की भाजप म्हणजे विषारी साप आहे, भाजपसोबत दुश्मनी पण नाही आणि दोस्ती पण नाही, ते कधी नाग पाठवू शकतात. कसं पाहता? त्यांचा तो व्यक्तिगत अनुभव असावा आणि त्यांनी त्या अनुभवापासून धडा घेतलेला दिसतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक सौंदाळा म्हणून गाव आहे, तिथे त्या गावकऱ्यांनी एक ठराव घेतलाय, जातमुक्त गाव, जातच मिटवली गावची. काय वाटतं तुम्हाला, कसं पाहता तुम्ही या सगळ्या? जर अशा स्वरूपाने झालं असेल तर निश्चित स्वागतार्ह आहे. कारण सगळे साधू संत, महात्मे, महामानव एवढंच नव्हे तर आपले संविधान, सर्वांनी माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं ही दिलेली जी शिकवण आहे ती पुढे जर घेऊन जात असेल तर सदर गावाचे मी अभिनंदन करेल. चंद्रपूरच्याच प्रकरणावर संदीप देशपांडेंनी संजय राऊतांना म्हटले की संजय राऊत यांना अंधारात ठेवलं की डोळ्यावर पट्टी बांधली होती. या संदर्भामध्ये व्यक्तिशः संजय राऊत हे केवळ उभाटाचा चेहरा नाही तर एक महाविकास आघाडीचाही चेहरा आहे. आणि अशा वेळेस त्यांच्याकडून काँग्रेसच्या अनुषंगानं अशा प्रकारची एकांगी वक्तव्य येणं हे खरोखर दुर्दैवी आहे. वास्तविक पाहता संजय राऊत साहेबांच्या दिल्ली मुक्कामी त्यांच्या बंगल्यावर पक्षाच्या आमच्या खासदार आणि आमचे निरीक्षक जाऊन चर्चा झाली होती. एवढंच नव्हे तर आदित्य साहेबांशी देखील चर्चा झाली होती. उभाटाशी आम्ही संपर्कात होतो. असं असताना संपर्क साधायला वेळ झाला किंवा काँग्रेसची लाच काढणं हे सर्व ज्या गोष्टी आहे या आघाडी धर्माला न शोभणाऱ्या आहेत. नाही, उभाटाला हे राहिलं तुमचं परभणीत मतदान केलं. दादा, परभणीमध्ये उभाटाला तुम्ही मदत केली, काय सांगा? निश्चित स्वरूपामध्ये उभाटाला मदत करणं हा आमचा एक राजधर्म होता, आघाडी धर्म देखील होता. वास्तविक पाहता
आमच्या पक्षाचा महापौर बसवण्याच्या अनुषंगानं आम्हाला बरेचसे प्रस्ताव आमच्याकडे आले होते. आज आम्ही मनात ठरवलं असतं तर आमचा महापौर देखील त्या ठिकाणी झाला असता. मात्र सत्तेसाठी वाटेल ते करायला आम्ही तयार नाही आणि कोणीही जर चूक केली असेल तर त्या चुकीला चूक म्हणून आम्ही त्याचंही समर्थन करायला आम्ही तयार नाही. त्यामुळे आज सत्तेला लाथाडून आम्ही आघाडी धर्म सांभाळत असताना उभाटाला मतदान आज परभणीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मतदान करत असताना कर्तव्य भावनेतूनही केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असणारी भूमिका देखील त्यानिमित्ताने आम्ही अधोरेखित केली आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकसभेत आणि विधानसभेत जे बोलल्या जात होतं की उभाटा आमचे मतं घेते मात्र आम्हाला मतदान करत नाही, या एकंदरीत या चर्चेला चंद्रपूरला आम्हाला उभाटाने मतदान न देणं आणि परभणीमध्ये आमचे मतं घेणं, एकंदरीत उभाटा आमचे मतं घेते आम्हाला मतदान देत नाही, या जुन्या विचाराची या निवडणुकीच्या अनुषंगानं पुष्टी कुठेतरी झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.